सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात किरकोळ आणि जुन्या वादातून प्राणघातक हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे। आज दिनांक 2 जुलै रोजी संध्याकाळी 5:15 वाजेच्या दरम्यान आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माडसांगवी सेतू कार्यालयात जाऊन काही युवकांनी माडसांगवी गावात सेतू कार्यालय व ॲडव्होकेट असलेले रामेश्वर बोराडे यांच्यावर काहीतरी जुन्या वादातून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला। या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ज्ञानेश्वर बोराडे यांच्यावर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्याप्रमाणे बोराडे हे त्यांच्या माळसांगवी येथे कार्यालयात ग्राहकांबरोबर चर्चा करत असताना 3 युवकांनी प्राणघातक अचानक हल्ला चढवला। यात एकाने धारदार कोयत्याने बोराडे यांच्या डोक्यावर हल्ला केला। तसेच या हल्ल्यात सेतू कामानिमित्त आलेले दिनकर वामन टिळे यांच्या हाताला कोयता लागून गंभीर जखमी झाले। गंभीर जखमी असतानाही बोराडे यांनी एकाला धरून पोलिसांच्या ताब्यात दिले। या हल्ल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने वकील वर्गात निषेध व्यक्त केला जात आहे। आडगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक।